भूमिकेमध्ये आपली भूमिका मांडणारा खेळाडू आहे. नक्कीच पुन्हा एकदा त्याच्यासाठी आणि त्याला प्रत्युत्तर रोशन बढवीच्या माध्यमातून अजून देखील शून्यावर असणारा हा रोहा संघ मात्र आपलं खाते या ठिकाणी खोलणार का. एक सक्षमपणे उभे असणारी या ठिकाणी पोयनाड संघाची टीम आपण पाहतोय. मात्र अशा टीमला या ठिकाणी आव्हानात्मक खेळीच्या माध्यमातून आपण शून्यावर आहोत आणि कदाचित प्रत्येक संघाला या मित्रांनो या संघामध्ये जिंकायचं आहे, या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे. परंतु जिंकण्यासाठी तेवढी ताकद आणि तेवढी शक्ती आणि युक्ती आपल्याला निश्चितपणे लावावी लागणार आहे. पुन्हा एकदा ऋतिक पाटील चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पोयनाड संघाचा ऋतिक पाटील 3 vs 1 आणि नक्कीच त्या ठिकाणी गुण मिळतोय की त्या ठिकाणी जर आपण सापडला तर मात्र अधिकचा 1 गुण निश्चितपणे रोहा या संघाला मात्र मिळणार आहे. सुपर टॅकलसाठी नामी संधी रोहा संघाकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु ऋतिक मात्र रिक्त असते परत. चला मैदान क्रमांक 2 साठी मसळा वर्सेस दिघी सागरी. संघ कोणता हजर आहे? मसळा दिघी सागरी. मसळा ना? ओके. दिघी सागरी आपण चला. दिघी सागरी महिला कबड्डी संघ आपण चला. आपण 3 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दिघी सागरी आपण लगेचच मैदानाकडे चला. त्या ठिकाणी आपला प्रतिस्पर्धी संघ मसळा मात्र केव्हाचा उपस्थित झालेला आहे. या लवकर. या ठिकाणी मदन पाटील चालवाला मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मदन पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील शाब्दिक सन्मानानं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील स्थानापन्न व्हायचं, आपण देखील बसून घ्यायचं. आदरणीय मदन पाटील. चला मैदान क्रमांक 2 साठी दिघी सागरी या लवकर. संघ प्रशिक्षक व्यवस्थापक आपल्या संघाला लगेच आपण मैदान क्रमांक 2 कडे आणायचं आहे. वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या. टाइम खूप महत्वाचा आहे. 4:30 वाजलेले आहेत. या लवकर. अजून मैदान क्रमांक 1 वर देखील तृतीय क्रमांकासाठी खेळायचं आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये जो पहिला सामना खेळला गेला त्यामध्ये आपण पाहिलं. धन्यवाद. दिघी सागरी हा संघ देखील मैदानावर उपस्थित झालेला आहे. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत असेल. सामना मात्र त्या ठिकाणी सामनाधिकारी सुरू करायचा. मैदान क्रमांक 1 वर मात्र जबरदस्त लढत आपण पाहतो रोशन बढवीच्या माध्यमातून. खेळ असाच पाहायला जाणार आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं कबड्डीचा खरा आनंद काय असतो. हॅलो. कबड्डीचा खरा आनंद काय असतो अर्थात आपण दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पाहणार आहोत. संजय मोकसर मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी दोनही संघ उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 अमोल नलावडे सर, बोरकर सर त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 चा सामना देखील सुरू करायचा आहे. महिला गटाचा दुसरा सामना त्या ठिकाणी खेळला जातोय. मसळा वर्सेस दिघी सागरी पहिला सामना खेळला गेला. पेण वर्सेस मांडवा हा सामना पहिला सामना खेळला गेला मैदान क्रमांक 2 वर. आता दुसरा सामना, दुसरा सेमीफायनल मसळा वर्सेस दिघी सागरी. आपण मैदान क्रमांक 1 कडे पार्थ ठाकूर किंग ऑफ पोयनाड संघाचा या ठिकाणी पार्थ ठाकूर चढाईसाठी येतोय. एक आगळा आणि वेगळा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. एकाच चढाईमध्ये जिथे 0 होता तिथे आपण पाहतोय इकडे 6 आणि 4 मात्र झाल्या. राज मोरे रायगड जिल्ह्याचा नामांकित युवा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे पाहिलं जातंय. एक कष्टपैलू खेळाडू आहे. मग कधी कोपरारक्षकाच्या भूमिकेमध्ये, कधी मुख्य चढाई पाहणाऱ्याच्या भूमिकेमध्ये असा खेळ, एक बहारदार खेळ आपण पाहतोय. राज मोरे एक गोड नक्कीच आपल्या संघासाठी मिळवतोय. आता मात्र जबाबदारी येते ती पार्थ ठाकूर या युवा खेळाडूवर. अनेक आशा आणि अपेक्षा ज्या खेळाडूवर असा पार्थ देखील या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. सांघिक शक्ती आणि ह्या सांघिक शक्तीला खऱ्या अर्थानं मित्रांनो महत्व असतंय. हे आपण ह्या कबड्डीच्या माध्यमातून देखील पाहतोय. रोशन बढवीला देखील एक इथे हिमकाय पराक्रम केला आणि आपल्या संघाकडे मात्र जिथे 0 होता तिथे मात्र आपल्या संघाला वर घेऊन गेला आणि नक्कीच इथे 6-9 अशी गुणफलक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र 9 गुणांवर आपण पाहतोय रोहा संघ आणि 6 गुणांवर पोयनाड. मैदान क्रमांक 2 देखील त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. मसळा वर्सेस दिघी सागरी या 2 महिला गटांमध्ये त्या ठिकाणी सामना मात्र सुरू होतोय. अतिशय सुंदर असा खेळ रंगतोय. तो खरं तर 12 तारखेला सुरू झालेली कबड्डी स्पर्धा आज 21 तारखेपर्यंत आली. गेले काही दिवस या ठिकाणी कबड्डीचा थरार मात्र सुरू असताना पाहतोय आणि या कबड्डीचा
शेवट गोडकरी अर्थात आपण अलिबाग तालुक्यामध्ये सरखेल कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमाची साक्ष देणारा अलिबाग तालुका अर्थात कुलाबा किल्ला, या कुलाबा किल्ल्याच्या अगदीच नजीक अगदीच बाजूला हक्केच्या अंतरावर या ठिकाणी होणारी बीच कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय। एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे आणि निश्चितपणे ह्या ऐतिहासिक जलदुर्गाच्या बाजूला ही होणारी भव्य आणि दिव्य स्वरूपाची सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी साखळी स्पर्धा। नक्कीच पुन्हा एकदा राज मोरे यांना आपण पाहतोय चढाईच्या भूमिकेमध्ये। आपल्या संघाकडे नव्हते ते गुण मात्र या ठिकाणी मिळवले आणि आपला संघ मात्र या ठिकाणी उंच उंच शिखरावर मात्र घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल। तिकडे महिला गट आहे अर्थात आदरणीय आंचल दलाल मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे कोळी बांधव असतील किंवा सागरी सुरक्षा दल रक्षक असतील यांना एकत्रित आणण्याचं काम, आपल्यामध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय अर्थात सागरी सुरक्षा चषक 2025 च्या माध्यमातून। कबड्डी रसिक या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय। रायगड पोलीस दलाच्या वतीनं संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा, या कबड्डी स्पर्धेतील महिला विभागाचा दुसरा सामना सुरू होतोय। तो म्हणजे म्हसळा विरुद्ध दिघी सागरी या दोन संघादरम्यानचा सामना सुरू होतोय। या सामन्याचा खेळाडूंना नाणेफेक करण्यासाठी आणि खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत संजयजी मोकल तर या ठिकाणी जनार्दन पाटील सर, सुहास पाटील सर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी अनिल राऊत या महिला संघाच्या खेळाडूंचा परिचय करून देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जातोय। आपल्या समवेत पुन्हा एकदा विनंती करणार आहे सरिता मुसळे मॅडम यांना, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून दिला जातोय। तर म्हसळाच्या नैना कोळी, रेवती पाटील, जोशना पाटील, मनीषा साखरे, शिवानी बाळगुडे, निर्जा पडलेभाई, सोनाली चिपोलकर, अपर्णा पाची, रुपाली पाटील आणि पल्लवी वाघे। तर दिघी सागरी संघाच्या खेळाडूंचा या ठिकाणी परिचय करून दिला जातोय पाहुण्यांना। दिघी सागरीच्या स्वरा चोगले, पूजा खोत, स्वप्ना नाईक, अपर्णा साखरे, वेदिका डांगे, पल्लवी चौलकर, स्वराली धनावळे, प्रिया काळे आणि असरा गुरव या खेळाडूंचा परिचय या ठिकाणी मॅडम आपण या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून दिलेला आहे मान्यवरांना। तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दिला जातो। पाहुणे मान्यवर आहेत जनार्दन पाटील सर, सुहास पाटील सर। तर मान्यवरांना या ठिकाणी परिचय करून दिला आणि नाणेफेकीचा कौल मात्र मुसळे मॅडम यांच्या शुभास्ते आणि नाणेफेक जिंकले दिली सगळे या संघाने। धन्यवाद। तर मधले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की या ठिकाणी संघटन समितीच्या प्रमुख माननीय आचल दलाल मॅडम यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे। हा रस्ता सोडा सर, तुम्ही खुर्च्या उचला, तिकडे खुर्च्या उचला, तिकडे तर यापुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय
संजयजी कोळीकर या कबड्डी स्पर्धेचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं लेखाजोखा अर्थात समालोचन करतायत. माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की पुढील समालोचन आपण करावं. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी विश्वनाथ पाटील सर. पुन्हा एकदा आपण सामन्यांकडे वळतोय, ज्यामध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच किंग ऑफ कोयनाड वर्सेस रोहा फायटर्स. या दोन संघांमध्ये पहिला सामना खेळला गेला. नागोठणे फायटर्स बुल्स वर्सेस पद्मदुर्ग मुरुड. या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला आहे पद्मदुर्ग मुरुड. या ठिकाणी आमचे प्रसन्न सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल प्रसन्न सर, आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डीपटू, तदनंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी कबड्डीसाठी अहोरात्र या ठिकाणी माननीय श्रीमती आंचल दलाल मॅडम यांचं देखील काही क्षणानं या ठिकाणी आगमन होणार आहे. पोलीस अधीक्षक रायगड यांचं देखील आपण आगमन पाहणार आहोत, ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं ही कबड्डी स्पर्धा साकार होत असताना आपण पाहतोय. सागरी तळावर किंवा सागरामध्ये उदरनिर्वाहासाठी सातत्यानं समुद्रामध्ये असणारे आमचे कोळी बांधव असतील किंवा सुरक्षा दल, सागरी सुरक्षा दलाचे जे कर्मचारी आहेत यांचे आणि पोलीस दलाचे सलोख्याचे संबंध असावेत, त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिलीच एक रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डी स्पर्धा जो एक सुंदर उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. 12 तारखेला सुरू झालेली कबड्डी स्पर्धा आज 21 तारखेपर्यंत या ठिकाणी आलेली आहे. तिकडे सुद्धा महिला सामना सुरू आहे, म्हसळा वर्सेस देगी सागरी. सांगायला नक्कीच आवडेल, कारण खऱ्या अर्थानं ही कबड्डी स्पर्धा पुरुष गटाचीच निश्चित झाली होती. त्यानंतर आमच्या महिलांनी देखील आदरणीय आंचल दलाल मॅडम यांच्याकडे विनंती केली, जशा पद्धतीनं या ठिकाणी पुरुष गटाची कबड्डी स्पर्धा सुरू आहे तशाच पद्धतीनं आमची ही कबड्डी स्पर्धा व्हावी, आम्हाला देखील या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेमध्ये संधी मिळावी, आणि ही विनंती आदरणीय आंचल दलाल मॅडम यांनी मान्य केली. आणि म्हणून आज देखील आपल्याला ही महिला गटाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. हे देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण महिलांना देखील संधी देण्याचं एक उत्तम आणि सर्वोत्तम कार्य आदरणीय आंचल दलाल मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. कारण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं कार्य हे नेहमीच आपण महिलांच्या माध्यमातून पाहतोय. कारण अर्थातच या ठिकाणी रायगड पोलीस दलाचं अधीक्षक पद देखील महिलांच्या माध्यमातून आदरणीय आंचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. अशा पद्धतीनं या ठिकाणी कबड्डी क्षेत्रामध्ये देखील आमच्या महिला कमी नाहीयेत, हे सिद्ध आणि प्रसिद्ध आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपण होत असताना पाहतोय. पुन्हा एकदा रोशन मडवी मात्र एक गोल मिळवण्याचा दावा मात्र करतोय, आणि निश्चितपणे त्या ठिकाणी रोशन मडवी मात्र बाद होतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं रणझुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदान क्रमांक 1 वर अतिशय कडवी झुंज आपण पाहतोय, ती म्हणजे किंग ऑफ कोयनाड वर्सेस रोहा फायटर्स या दोन संघांमध्ये. आता आपण पाहतोय कोयनाड या संघाकडे 12 गुण आहेत आणि रोहा फायटर्स या संघाकडे मात्र 14 गुण आहेत. ऋतिक पाटील चढाईसाठी येतोय, चढाईचा बादशाह म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला ओळखला जातो असा ऋतिक मात्र या ठिकाणी चढाईसाठी येतोय, आणि आता मात्र रिक्त हस्ते परततोय. 14 गुणांवर असणारा हा रोहा संघ पुन्हा राजमोरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चढाईसाठी येतोय. कुठेतरी आता मात्र आपण पाहतोय 2 गुणांची आघाडी आणि 2 गुणांची पिछाडी असताना थर्ड राईट साठी राजजंगम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो मान्यवरांचं या ठिकाणी अर्थात आदरणीय आंचल दलाल मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत असते.
धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. रायगड जिल्हा पोलीस आयोजित सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी साखळी स्पर्धा निश्चितपणे आजचा अंतिम दिवस आहे. सांगता समारोप आजच्या या दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी पुरुष गट कबड्डी खेळत असताना आपण पाहतोय तशाच पद्धतीनं मैदान क्रमांक 2 वर देखील महिला कबड्डी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. महिला कबड्डी मी आताच म्हटलं होतं की महिला कबड्डीनं सुद्धा या ठिकाणी विनंती केली आणि महिलांना सुद्धा या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळण्याची नामी संधी मिळाली. एक प्रभावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा आदरणीय अंचल दलाल मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. यांचं देखील या ठिकाणी स्वागत आदरणीय अर्थात विजयजी भगत आणि त्यांचे सर्व सहकारी अर्थात अलिबाग मच्छीमार सोसायटी चेअरमन अलिबाग मच्छीमार सोसायटीच्या माध्यमातून आदरणीय अंचल दलाल मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी अलिबाग मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आहेत विजयजी भगत यांच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद दिले जातात. खूप खूप धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत. तिकडे महिला गटामध्ये मसाळा वर्सेस दिघीसागरी हा सामना सुरू आहे. महिलांचे देखील नेत्रदीपक अशी खेळी आपल्याला मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळते. तर इथे मात्र मैदान क्रमांक 1 वर 1 फॉर 14 दोनही संघ समसमान गुणांवर त्या ठिकाणी थांबलेले आहेत. बिपिन सर ट्रॅफिक ओके. या ठिकाणी समसमान गुणांवर थांबलेल्या दोनही संघ आपण पाहतोय किंग ऑफ कोयनाड आणि रोहा फायटर्स. ज्यावेळेला संघ मैदानावर उतरले ना त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं तर्कवितर्क सुरू झाले. आमच्या रसिक मनामध्ये कुठेतरी खतखत निर्माण झाली, कुठेतरी त्याच्यामध्ये संशय निर्माण झाला की आता नेमकं याच्यामध्ये होणार काय, जिंकणार कोण हे देखील या ठिकाणी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय धनंजय कोळी आणि आनंद कठोर हे दोनही व्यक्तिमत्व आहेत. बोरेश्वर मच्छीमार सोसायटी नवगाव चे चेअरमन आहेत धनंजय कोळी आणि सल्लागार आहेत आनंद कठोर. या दोघांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, त्यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे. आणि हे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय अंचल दलाल मॅडम मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी दोनही व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोनही व्यक्तिमत्वांना सन्मानित केलं जातोय. ते म्हणजेच बोरेश्वर मच्छीमार सोसायटी नवगाव चे चेअरमन आदरणीय धनंजय कोळी आणि सल्लागार आनंद कठोर सर. आपल्या देखील दोनही व्यक्तिमत्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ही सन्मानाची कॅप आहे, सन्मानाची टोपी आहे. ही सन्मानाची टोपी घालून या ठिकाणी परिधान करून दोनही व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. टायब्रेकरवरील सामना मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. ऋतिक चढाईसाठी येतोय. 17-19 आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज मोरे. मित्रांनो, खेळ काय आहे, खेळ कसा असतो, तो कसा खेळला जातो त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच आजची सागरी कबड्डी स्पर्धा आहे की आक्रमकपणा काय असतो, पराक्रम कसा गाजवायचा असतो, या अनेक गोष्टी या कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, नव्हे तर या ठिकाणी अनुभवायला मिळतात. तर आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी आदरणीय सुकुमार भगत आहेत. अलिबाग मच्छीमार महादेव कोळी, अलिबाग महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष आदरणीय सुकुमार भगत यांच्या वतीनं आदरणीय अंचल दलाल मॅडम यांचा सन्मान केला जातोय.
आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी आदरणीय अंचल दलाल मॅडम आपणास विनंती करणार आहे. आपण सन्मान स्वीकारायचा आहे. अलिबाग महादेव कोळी अध्यक्ष आदरणीय सुकुमार भगत यांच्या शुभहस्ते आदरणीय अंचल दलाल मॅडम यांना सन्मानित केलं जातं. खूप खूप धन्यवाद. हेच प्रेम, अशाच पद्धतीचं प्रेम राहावं आणि नक्कीच असंच प्रेम त्यांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा दल आणि मच्छीमार बांधवांसाठी ह्या कबड्डीच्या माध्यमातून निश्चितपणे आपण झालेलं पाहतोय की सागरातील अनेक भयाड हल्ले असतील किंवा विविध अनोळखी बोटी असतील, हे नेहमीच आमचे सागरी बांधव या सागरामध्ये कार्यरत असतात. मग त्यांचे आणि पोलीस दलाचे कुठेतरी चांगले संबंध असावे, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आलेली संकल्पना ती मात्र ह्या कबड्डी सारख्या रांगड्या खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडली गेली आणि तोच खेळ 12 तारखेपासून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा राज मोरे मैदान क्रमांक 1 साठी 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि हीच आवड आपण ह्या कबड्डीच्या माध्यमातून जोपासण्याचा प्रयत्न करतोय. 18-19 नाममात्र एका गुणांची आघाडी आपण सध्या कोयनाड या संघाकडे असताना आपण पाहतोय आणि तो कालाचा अवलंब केला जातोय. खूप खूप सुंदर अशी स्पर्धा. तर मैदान क्रमांक 2 वर मसळा वर्सेस दिघी सागरी. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा संजय मोको सर तृतीय क्रमांकासाठी सामना असेल. चालू सामना संपला लक्षात घ्या. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना ज्यामध्ये आपण पहिल्या फेरीमध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळलेले संघ पाहिले नागोठणे फायटर्स वर्सेस पद्माधर गंगरूळ. या सामन्यामध्ये नागोठणे फायटर्स पोल्स हा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला आणि चालू सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाबरोबर तो संघ तृतीय क्रमांकासाठी याच मैदानावर चालू सामना संपल्यानंतर खेळला जाईल. याची देखील दोनही संघांना आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मैदानाचा जर आपण स्कोर बोर्ड पाहिला ना तर 19-19 पुन्हा एकदा समान गुणांवर दोनही संघ अटीतटीची लढत. खऱ्या अर्थानं घासून मॅच ज्याला म्हटलं जातं आणि ठासून खेळणं म्हणतात तर हेच. या ठिकाणी सालमाला मच्छीमार सोसायटीचे आदरणीय मदन कोळी चेअरमन यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. चेअरमन मदन कोळी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय अंचल दलाल मॅडम मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चालमला मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मदन कोळी यांना देखील सन्मानित करायचं आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मॅडम यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहेत. आमचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी श्रेष्ठ खऱ्या अर्थानं त्यांचा नेहमीच सन्मान होत असतो. असे या ठिकाणी जनार्दन पाटील सर असतील, सुहास पाटील सर, अनिल राव सर, प्रसन्न पाटील सर आणि तसेच या ठिकाणी प्रवीण कदम सर यांच्या शोभास्थ देखील ह्या कबड्डी स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थानं मॅडम आपला ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमची रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची या ठिकाणी टीम येते. मी सोबत संजय मोका सर आपणास देखील विनंती करणार आहे आपण देखील त्या ठिकाणी त्यांच्या सोबत थांबायचं आहे आणि निश्चितपणे मॅडम आपल्याला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून पंच कबड्डीच्या माध्यमातून या ठिकाणी धन्यवाद देतोय. एक सागरी कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळाली म्हणून आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत तथा आपल्याला धन्यवाद मात्र आम्ही देतोय. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. 24-19 रोहा मात्र आपल्या संघाचा आपल्या गुणांचा आलेख मात्र वाढवत असताना आपण पाहतोय. अर्थात 24 गुणांवर गेलाय तो म्हणजेच रोहा संघ. प्रतिस्पर्धी संघ अर्थात कोयनाड मात्र 19 गुणांवर आपल्या संघाची मदार या ठिकाणी ऋतिक सारख्या खेळाडूवर मात्र अवलंबून असताना इथे ऋतिक येणार की थांबणार आणि ऋतिक मात्र त्या ठिकाणी 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. अतिशय सुंदर
आज सोनियाचा धनु वसई अमृताचा धनु अशा पद्धतीचा आज एक सोनियाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय की रायगड जिल्ह्यातील अनेकांचं लक्ष या सागरी स्पर्धेकडे मात्र लागलेलं आहे. पुन्हा एकदा राज मोरे आपल्या संघाकडे काहीशा गुणांची आघाडी असताना मात्र जबाबदारीपूर्ण खेळ करणार का? राज मोरे पुन्हा एकदा यशास पात्र ठरतोय. अजून एक गुण आपल्या संघासाठी मिळवतो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं ही अटीतटीत लढत म्हणजेच हीच खऱ्या अर्थानं लढत ही आजच्या या दोन सामन्यांमध्ये केली जाते ती म्हणजे किंग ऑफ वयनाड वर्सेस रोहा फायटर्स या दोन संघांमध्ये 26-20 जवळपास 6 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण रोहा संघाकडे पाहतोय. तर महिला गटाचा सामना त्या ठिकाणी सुरू आहे तो म्हणजेच मसळा वर्सेस दिघीसागरी या दोन संघांमध्ये. सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपण झालेलं पाहतोय. कबड्डीमय वातावरण सागर तटावर अर्थात सागर किनाऱ्यावर या ठिकाणी संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी सागरी स्पर्धा. आता मात्र रोहन मकर रोशन या ठिकाणी चढाईसाठी येत असताना आपण पाहतोय. रोशन हा देखील एक अतिशय सुंदर आणि चलाकीनं चढाई करणारा रायगड जिल्ह्यातील नामांकित चढाईपटू आहे. किंग ऑफ वयनाड या रोहा फायटर्स या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करत असताना आपण पाहतोय. जबाबदारीचं ओझं ज्यानं खांद्यावर पेळलंय, ज्यानं खांद्यावर झेललंय असा राज मोरे पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये असताना आपण पाहतोय. अर्थात राज मोरेला प्रतिस्पर्धी संघ किंग ऑफ वयनाड पाहायचा आहे नेमका संघ कोणता विजयाचं पात्र ठरतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये फायनल मध्ये प्रवेश झालाय तो म्हणजेच पद्मदुर्ग मुरुड. त्या ठिकाणी आपण मैदान क्रमांक 2 साठी पाहतोय. महिलांचा सामना सुरू आहे मसळा वर्सेस दिघीसागरी. हे दोनही टीम त्या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय. खऱ्या अर्थानं त्या दोन्ही संघांना आर्थिक सपोर्ट नगराध्यक्ष मुरुड मसळा नगराध्यक्ष फैजल उर्जू यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्थिक सपोर्ट करण्यात आले.
डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारचं planning, वेगळ्या प्रकारची या ठिकाणी योजना डोक्यामध्ये आखून या ठिकाणी चढाई केली गेली होती. पुन्हा एकदा राज मोरे 10 नंबरची जर्सी परिधान केलेला राज मोरे आता कोयनाड संघाच्या जाळ्यामध्ये खावलेला एक मोठा म्हणजेच राज मोरे आता मात्र चारी मंडळाची रसिक मनाला आवडणारा खेळ, रसिकानं खऱ्या अर्थानं ज्या खेळाला डोक्यावर घेतलं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. ओके, सामना संपायला मैदान क्रमांक 1 5 मिनिटं असताना जबरदस्त खेळ. काही खेळाडू मात्र चिंतेत असताना आपण पाहतोय, कारण त्यांना प्रश्न पडलाय अंतिम सामन्यामध्ये दाखल तर व्हायचं, परंतु करायचं काय, कसं करायचं, कुठे करायचं, अशा पद्धतीने या ठिकाणी व्यूहरचना करायची आणि आपल्या संघाला अंतिम टप्प्यामध्ये घेऊन यायचं. आज मात्र पडलेला प्रश्न असेल, संघ प्रशिक्षण असेल किंवा व्यवस्थापन असेल किंवा हितचिंतक अतिशय सुंदर या ठिकाणी बाजूला पराक्रमाची साक्ष देणारा कुलाबा किल्ला आणि त्याच कुलाबा किल्ल्याच्या बाजूला असणारी सागरी कबड्डी स्पर्धा अर्थात सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी साखळी स्पर्धा मात्र संपन्न होत असताना आपण पाहतो. मैदान क्रमांक 2 वर देखील आपण पाहतो महिला गटाची कबड्डी स्पर्धा सुरू आहे. मसळा वर्सेस दिघी सागरी. स्कोरबोर्ड 16-19. तिकडे सुद्धा अतिशय चुरशीचा खेळ आहे. मसळा 16 आणि दिघी सागरी 19. 3 गुणांची आघाडी आपण दिघी सागरी या संघाकडे पाहतो. महिला गटाची कबड्डी इथे मात्र मैदान क्रमांक 1 पाय खोलात म्हणतात ना, तसा प्रकारचा पार्थ ठाकूर आपण देखील खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर आपल्या संघाची मदार अवलंबून होती असा पार्थ ठाकूर देखील त्या ठिकाणी बाद झाला, आऊट झाला, चारी मुंड्याची तर झालं. आता मात्र काहीसा तरती खेळ जो मर्दानी खेळ बनवला जातो. खऱ्या अर्थानं मित्रांनो हीच मर्दमकी आहे, हीच खऱ्या अर्थानं मर्दानी खेळी आहे. ही आपण ह्या प्रत्यक्ष मैदानावर पाहतोय. इथे शक्तीचा, युक्तीचा, सहनशक्तीचा मात्र कसपणाला लागत असतो असा हा खेळ म्हणजे कबड्डीचा, जो तुम्ही आम्ही स्वीकारला आणि आदरणीय मॅडम यांच्या माध्यमातून तो आपल्या समोर आला, जो सागरी सुरक्षा दल आणि मच्छीमार बांधवांसाठी या ठिकाणी नक्कीच आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपण कार्य करत असताना पाहतोय. संजय मुकुंद यांच्यासारखे राष्ट्रीय खेळाडू ते देखील आपण सातत्यानं गेले अनेक दिवस या मैदानावर काम करत असताना पाहतोय. संजय मुकुंद आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं निश्चितपणे प्रो कबड्डी महिला संघाचं कोचिंग असेल, भारतीय महिला संघाचं कोच असतील, अशा विविध भूमिकांमधून मांडलेली त्यांची भूमिका कबड्डीसाठी आहे. इकडे मात्र शेवटच्या काही मिनिटांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राज मोरे 30 चमक आणि 30 धमक आम्ही सातत्याने या ठिकाणी म्हणतोय. यालाच म्हणतात मित्रांनो कबड्डी. 30 आणि 26 नाव मात्र 4 गुणांची आघाडी आणि पिछाडी रोहासंघ 4 गुणांनी आघाडीवर असताना पुन्हा एकदा एक दमदार खेळी करण्यासाठी उत्तर देतो रोते. 2 नंबरची जशी म्हणजे जबाबदारी आपलातून खेळी आपण पाहतोय. रसिक देखील या ठिकाणी टाचा उंचावून या ठिकाणी कबड्डीचा आनंद घेत असताना पाहतोय. पंचांना देखील प्रश्न पडावा, कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करावं, आयोजन करावं, कशा पद्धतीने निर्णय द्यावा, अशी स्पर्धा मात्र एक गोड स्पर्धा आपण संपन्न होत असताना पाहतोय. खूप सुंदर, अतिशय सुंदर ही खरी धरती रसिक प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं मेजवानी असेल. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ समालोचक अर्थात निवृत्त पोलीस दलातील विश्वनाथ पाटील सर जे राष्ट्रपती पदांना देखील सन्मानित केले गेले आहेत. विविध रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर देखील आहेत. अशा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची ओळख. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळतोय. पुन्हा एकदा रोशन वडवी 31-26. अतिशय सुंदर सामना असा आपल्याला पाहायला मिळाला. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागरी सुरक्षा चषकातील ही अटीतटीची लढत आपण मात्र पाहूया. एक गुणाची चोरशीला खेळला जाते आणि ह्या संघाला जाणीव काहीशा गुणांची आघाडी मात्र आपल्याकडे कुठल्या प्रकारे धावपळ दाखवले हे मात्र पाहूया. पुन्हा एकदा तुम्हाला साथ देतोय. उत्तम वाढवून हा संघ
काही होऊ शकतं असं वाटलं होतं, परंतु मॅचची मात्र रोशन मडवीला माहिती आहे काही ज्या गुणांची आघाडी आहे कुठल्याही प्रकारे धोका पत्करायचा नाहीये. सुंदर सामना पाहायला मिळाला. कबड्डी रसिकांची मनं जिंकली, मनं रिझवली आणि आशिष मोरे यांना खरोखरच या सामन्यामध्ये अतिशय सुंदर खेळ केला. नाही आपल्या संघाला नक्की आपल्याकडे येणार यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. परंतु काहीशी औपचारिकता राहिले आणि सामना सुटला गेला रोहा संघाच्या बाजूने. याची मित्रांनो ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. अतिशय सुंदर सामना पाहायला मिळाला कबड्डी रसिकांना. आणि या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामना या ठिकाणी संपुष्टात येतोय. या सामन्यामध्ये जो पराजित संघ आहे त्याला थर्ड प्लेस साठी अर्थात तिसऱ्या क्रमांक